होणार आहे. तर गरीबपेक्षा इलेक्शनचं साहेबांनी जे म्हणा आहे आणि सवारीचं जे लक्ष दिलं त्या ठिकाणी शासकीय कमिटी, तालुकास्तरीय शासकीय कमिटी त्या ठिकाणी साहेब त्या ठिकाणी आमच्या माध्यमामध्ये बोलून असं जे तुम्ही आम्हाला ताकद दिली त्याचा निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला फायदा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा निवडून आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली. त्यामध्ये फार मोठं योगदान हे अजितदादांचं होतं. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुकीमध्ये आपण उपाध्यक्षापर्यंत बदल मारली आणि ती मारत असताना आपण अध्यक्षापर्यंत का बदल मारू शकत नाही त्याचा ज्यावेळी आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांनी विचार केला. त्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये 12 आणि हातकणंगले तालुक्यामध्ये 11 जिल्ह्यामध्ये सदस्य आहेत आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही फार कमकुवत होती. ज्या ज्या ठिकाणी आमदारकीच्या विधानसभेच्या जागा आपल्याला लढवता आल्या नाही त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी कमकुवत झाल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं होतं. मी राहुल पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आभार मानेन की करवीर तालुक्याची टोपली आमची भरून काढण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं. आणि खरं सांगू मी तर प्रयत्न करत होतो तो गडी इतका हुशार निघाला की त्यानं पाहुणे पहिला गाठलं. अजितदादा हे नातेवाईक निघाले ते अजितदादाला थेट भेटले आणि अजितदादांकडे शब्द घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. म्हणजे राहुल पाटलाला आणण्यामध्ये अजितदादांचं फार मोठं योगदान आहे. त्यामुळे करवीर तालुक्यामध्ये आज 4 जागा ज्या निवडून आलेल्या आहेत त्या 20 जागेमध्ये याचं फार मोठं महत्त्व आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये आम्ही प्रचंड मेहनत केली पण आपल्याला यश मिळालं नाही. पण जिथेही कार्यकर्त्यांनी निवडून जिद्दीनं लढवली. आता आपल्याला तिथं सुद्धा चांगलं स्थान पटकावं लागेल. ज्या पद्धतीने राहुल पाटील एक नेता म्हणून सर्विसचा आपल्याला मिळाला तशाच पद्धतीनं हातकणंगल्यामध्ये भावी काळामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि मला आज मी या ठिकाणी विश्वास देतो या सत्कार समारंभाच्या प्रसंगी ज्यावेळेला पुढच्या वेळेला जिल्हा परिषद निवडणुका होतील त्यावेळेला 20च्या ऐवजी आपल्या स्वतःच्या बळावर आपली मेजॉरिटी झाल्याशिवाय राहणार नाही. इथं सर्व बळावर आपण या लढाईमध्ये भाग घेऊ आणि आपण जिंकून जाऊ. आता 35 जागा आम्ही हातात घड्याळाच्या नावावर लढवल्या. 4 जागा 7 जागा लढवल्या येड्रावकर साहेबांच्या शाहू विकास आघाडी मार्फत आणि 2 जागा केपी पाटलांनी बदलगड तालुक्यामध्ये शिवशाहू आघाडी केलेली होती. म्हणजे 35 घड्याळ चिन्हावर लढवल्या, 20 जागा निवडून आल्या. आणि आज बाबासाहेब पाटलांनी आणि अजित पवारांनी एक चांगली माहिती दिलेली आहे. एकूण जिल्ह्याचं मतदान किती, महानगरपालिकेच्या 2 इचलकरंजी आणि कोल्हापूरचं मतदान किती, 13 नगरपालिका नगरपंचायतीचं मतदान किती आणि राहिलेल्या 33 लाख मतदानामध्ये आपण 57% लक्षदायी घेऊ शकलो. हे सगळं श्रेय हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय मी आमचे नेते अजितदादांच्या चरणी मी समर्पित करतो आणि हा विजय हा त्यांच्या चरणाशी विलीन करतो. बंधुभगिनींनो, आता सगळ्यांच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत. सर्वात जास्त 1 नंबरचा पक्ष म्हटल्यानंतर साहजिकच काही पदं आपल्याकडे येणार आहेत. अजून आपली काय युतीची बैठक झाली आहे. आता आपले आले निवडून 15-20 आपल्याला लागणारे अजून 15. म्हणजे आपल्याला भारतीय जनता पक्षाला बरोबर घ्यावं लागेल, आपल्याला राजेंद्र पाटील यड्रावकरच्या आघाडीला बरोबर घ्यावं लागेल आणि आपल्याला शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल आणि बाबासाहेब माझे मित्र विनय कोरेंच्या जनसुराज्याला सुद्धा आम्हाला घ्यावं लागेल. आता यामध्ये जो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आता जो जास्त पक्षाचे सदस्य आहेत त्यांना 2 समित्या तिथे मिळालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला त्या हिशोबाने जर फॉर्म्युला आपण करायचा झाला तर 1.25 वर्षाचं हे सर्व राज्यभर सूत्र ठरलेलं आहे.
सव्वा वर्षाने अध्यक्ष उपाध्यक्षाने 4 समित्याचे सदस्य बदलले जाणार आहे. म्हणजे सव्वा वर्षासाठीच आता ही निवडणूक होण्याचा फॉर्म्युला हा राज्यामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये केला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला 2 पदं जर मिळाली सगळ्यात जास्त सदस्य असल्यामुळं तर सव्वा वर्षाला 2, सव्वा वर्षाला 2, 2.5 वर्षाला 4 आणि पुढच्या 2.5 वर्षाला 4 म्हणजे 8 पदं मिळणार आहे. आपले सदस्य आहेत 20, पदं मिळणार आहेत 8, राहणार आहेत 12. म्हणजे तालुक्यातल्या नेतेमंडळींना कुणाला द्यायचं त्याची निवड करावी लागेल. एका दिवशी काही एकदम 16 पदं निवडली जाणार नाही. पहिल्यांदा 2 निवडली जाणार आणि मग 4 ज्या समित्या आहेत त्यामध्ये शिक्षण, त्यानंतर बांधकाम आरोग्य, त्यानंतर महिला व विकास आणि चौथी जी आहे ती समाज कल्याण, अशा या 4 समित्या आहेत. बरोबर आहे सगळं. आणि अध्यक्षाकडे जलसंधारण आणि प्रशासकीय मला वाटतं सामान्य प्रशासन या समितीचा चार्ज असतो आणि उपाध्यक्षाकडे मला वाटते कृषी आणि पशुसंवर्धनचा हा समिती असते. म्हणजे या झाल्या आता आपल्या वर्षाला 2 पदं आपल्याला मिळणार, म्हणजे 8 पदं मिळणार. आता राहिलेल्या 12 पदांचं काय करायचं तर आपल्याला हे जिल्हा नियोजन मंडळामध्ये निवडणूक आहे. त्यामध्ये किती सदस्य मागे आहेत ते मला माहिती नाही, परंतु त्यामध्ये काही थोडे नगरसेवक असतील किंवा जिल्हा सदस्य असतील जातील आणि आपल्याला या नेतेमंडळीला या पद्धतीनं काम करावं लागेल. आणि या निमित्ताने तशा पद्धतीनं आपल्याला चर्चेला बोलावलं जाईल. या सगळ्या नेतेमंडळांना विश्वासात घेऊनच आम्ही सगळे निर्णय घेऊ असा सर्व सदस्यांना मी विश्वास व्यक्त करतो. आता पंचायत समिती आता 4 ठिकाणी घेतली. आपली स्वबळावर पंचायत समिती झालेली आहे. म्हणजे त्यामध्ये करवीर, गडिंग्लज, आजरा आणि चंदगड, बरोबर आहे का? आता या आमच्या स्वबळावर आणि मला वाटते बहुतेक राहुल पाटलांनी भाजपबरोबर बोलणी करून ती करणार आहे. मग राहिलेल्यामध्ये कागद जे आहे ते भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे आम्हाला ते आळीपाळीने मिळणार आहे. म्हणजे 5 पंचायत समित्या त्या आपल्याला राहतील. राहिलेल्या याच्यामध्ये आपले सदस्यांनी आता तिथे काय त्याला पदं मिळतील काय मला माहिती नाही. नशीब असेल तर तिथे पदं मिळतील, नाही तर तिथे त्याला विरोधी पक्षात बसावं लागेल किंवा सत्तेत बसावं लागेल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा मी जे सांगितलं फॉर्म्युला तुम्हाला कळाला सगळ्यांना. आता पुन्हा आता माझ्याकडे यायचे सगळ्या नेत्यांकडे आहे. या यशोदा पवार पाटील त्यांचे स्वागत
पाटील हो सर पहिली 5 मिळाले